आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी मेन 2025 याच्या कटाबद्दल चर्चा करणार आहोत. तर त्याआधी काही मुद्दे आपण डिस्कस करून घेऊ. तर कटाप असो किंवा पेपर ॲनालाइज असो, तर मी माझं कधी इंडिव्हिज्युअल मत सांगत नसतो, हे लक्षात घ्या. मी आधी 40 ते 50 विद्यार्थ्यांशी चर्चा करत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी 2 किंवा 3 मेन्स दिलेला आहे त्याला किती मार्क्स आहेत, त्याचा पेपर कसा गेला, आणि ज्या विद्यार्थ्याची फर्स्ट मेन्स आहे तर त्याला किती मार्क्स आहे आणि त्याचा पेपर कसा गेला, या सर्व गोष्टी ॲनालाइज करून मी तुमच्यासमोर येत असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या लोकांना फॉलो करता, ज्या लोकांना सपोर्ट करतात, तर ते स्वतःची तुतारी वाजवण्यात बिझी आहेत. तर त्यांचा पेपर कसा गेला, त्यांना कसा प्रश्न टॅकल झालेला आहे, त्यांना किती मार्क्स आहेत, त्यांचं होणार आहे की नाही होणार आहे, तर ते त्यांचं सांगत असतात. त्यांना तुमचं काही पडलं नाही. तर तुम्ही जाता तिथे कमेंट करता, तुम्हाला रिप्लाय मिळत नाही, शेवटी तुम्ही माझ्याजवळ येता. तर मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला हिंमत देत असतो आणि तुम्हाला रिप्लाय पण देत असतो. तर थोडा सपोर्ट करत चला आणि सबस्क्राईब पण करत चला. तर मला पण हिंमत येईल, मला पण वाटेल की नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवताना की नाही, आपले कोणतरी सपोर्टर्स आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला यायला पाहिजे. बघितलं तर हा व्हिडिओ माझी बनवण्याची इच्छा नव्हती, कारण माझा रिझल्ट हा निगेटिव्ह आहे. मला थोडासा नकारात्मक आहे रिझल्टपासून. जरी मला मेन्स मिळाली तर मला जॉब मिळेल याची मला गॅरंटी नाही आहे. तरी पण मी तुमच्यासाठी आलेलो आहो, कारण की खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले होते आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे मी तुमच्यासाठी आलो. तर थोडं सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. तर खूप व्हिडिओ बघितले, काही क्लासेसवाल्यांनी कट ऑफ सांगितलं आहे, काही अदर चॅनलवाल्यांनी पण कट ऑफ सांगितलं आहे. तर माझा कट ऑफ हा थोडासा वेगळा राहणार आहे. तर मला कोणाची भीती नाही, कारण की माझा काही क्लास नाही, मला काही पैसे पाहिजे नाही आणि मला काही स्टुडंटची संख्या वाढवायची नाही आहे. तर ठीक आहे, तर माझा कट ऑफ आणि त्यांच्या कट ऑफमध्ये डिफरन्स राहील. त्यांना भीती आहे, कारण की त्यांनी आधी कट ऑफ खूप कमी सांगितले होते, त्यानंतर विद्यार्थी त्यांना बोलत गेले आणि त्यामुळे ते आता कट ऑफ जास्त सांगत आहेत. तर असं माझं मत आहे. तर आता जर कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर त्याआधी आपण पेपर डिस्कस करून घेऊ. तर 2024चा पेपर आणि 2025चा पेपर, या दोन पेपरमध्ये डिफरन्स आहे. खास करून 2025चा पेपर 2 हा लेंदी होता, थोडासा हार्डनेसकडे झुकलेला होता. विद्यार्थ्यांना वाटलं की मार्क्स येतील, पण ज्यावेळेस ॲन्सर की आली तर खूप मुलं निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. आणि या पेपरची विशेषता म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी 2-2, 3-3 मेन्स दिलेले आहेत. ते बिचारे विद्यार्थी 200 मार्काच्या खालीसुद्धा आलेले आहेत. तर ही पण नवीन गोष्ट मला बघायला मिळाली. तर पेपर हा हार्ड होता 2024च्या तुलनेत. दुसरी गोष्ट, वॅकन्सी 2024च्या तुलनेत आपली वॅकन्सी जास्त आहेत. ठीक आहे. आपल्याला यावेळेस जास्त वॅकन्सी आहेत. ओपनला पण चांगल्या जागा आहेत, कॅटेगरीला पण चांगल्या जागा आहेत, ठीक आहे. तर वॅकन्सी पण खूप चांगल्या आहेत. तर माझा असा प्राथमिक अंदाज आहे, आणि खास करून मी तुम्हाला पहिलेच एक क्लिअर करून देतो की कट ऑफ आयोग सांगत असतो, मी फक्त तुम्हाला एक अंदाज सांगत आहो विद्यार्थ्यांच्या मार्कानुसार. तर मुलांना 300+ मार्क आहेत, नो डाऊट. पेपर कसा पण येऊ, मुलं मार्क्स घेत असतात, त्यात काही आता मोठी गोष्ट नाही आहे. तर 300+ मुलं आहेत, पण ते नगण्य आहेत. ठीक आहे. लास्ट इयरच्या तुलनेत यावेळेस फार कमी मुलं 300+ आहेत. तर कट ऑफ जर बोलायचं गेलं तर कॅटेगरीचा कट ऑफ जर बोलायचं गेलं तर 225 ते 230 यामध्ये कट ऑफ लागायला पाहिजे. मी कॅटेगरीचा कट ऑफ सांगत आहोत, 225 ते 230 यामध्ये आपला मेनचा कट ऑफ लागायला पाहिजे. पण मेनचा कट ऑफ क्लिअर केला याचा मिनिंग हा असतो का की मला जॉब मिळाली? तर नाही. स्वतः एकदा या प्रोसेसमधून आलेलो, मेन्स काढली म्हणजे जॉब मिळते असं काही नाही आहे. तर मेनचा कट ऑफ पार करणं आणि जॉब मिळवणं यामध्ये डिफरन्स आहे. तर जॉब केव्हा मिळते? जेव्हा कट ऑफ पार केल्यानंतर ज्या मुलांना जास्तीत जास्त लीड असते, मिनिमम 12-15 या मार्काची लीड ज्यांना असते त्यांना जॉब मिळत असते. तर ज्या विद्यार्थ्यांना 245, 250 या रेंजमध्ये मार्क आहेत, तर ते विद्यार्थी कन्सिडर करू शकतात की तुम्हाला जॉब मिळू शकतो. ठीक आहे. 245, 250+ वाले मुलांना जॉब नक्की मिळून जाईल. त्यानंतर जर एक्साईजचं जर बोलायचं गेलं तर 275+ वाल्यांना एक्साईज मिळू शकतो. ठीक आहे. तर खूप मुलांचा प्रश्न राहणार की इतका खाली कट ऑफ येणार का? बघा, गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक पेपरची हार्डनेस, दुसरी गोष्ट मी वॅकन्सी सांगली आहे. तर कट ऑफ खाली येण्याचा चान्सेस आहेत. डाऊट कुठं निर्माण होतो माहीत आहे का? त्यावेळेस टायपिंग टेस्ट नाही आहे. तर मुलं कसं आहे, ज्या मुलांना जास्त मार्क असायचे, 300 मार्क, 270 मार्क, 280 मार्क, ते पण टायपिंग टेस्टमधून बाहेर पडायचे आणि खालच्या मुलांना चान्स मिळत होता. पण यावेळेस टायपिंग टेस्ट नाही आहे, तर हे मुलांना जॉब मिळणारच आहे, फिक्स आहे. तर इथंच थोडासा डाऊट आहे, बाकी सर्व क्लिअर आहे. तर तुम्ही पकडून चालू शकता की 245+ वाल्यांना जॉब मिळू शकतो. ठीक आहे, कॅटेगरी वाईज. त्यानंतर आता खालच्या मुलांचा प्रश्न आहे की सर आम्हाला थोडे कमी मार्क आहेत, तर आमचं होणार की नाही? तर
वेटिंग लिस्ट लागणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की यावेळेस वेटिंग लिस्ट लागणार आहे. तर 2024चे जे मुलं आहेत ना, ज्यांनी रिझल्ट काढला आहे 2024मधून, ते मुलं पण 2025च्या मेन्समध्ये आहेत. ठीक आहे, तर हे मुलं जागा खाली करतील, कारण की यांच्याजवळ एकच ऑप्शन आहे, एक तर 2024मधून घ्या नाही 2025मधून घ्या. तर ह्या मुलांची संख्या भरपूर आहे आणि हे मुलं या रिझल्टमधून निघतील बाहेर. ठीक आहे, तर जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना इथून चान्स मिळेल. तर फक्त पेशन्स ठेवा, कोणाला कॉल करून कोणासमोर हात जोडू नका, कारण इथिकल व्हॅल्यू राहिलेल्या नाहीत आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर कोणासमोर हात जोडायची गरज नाही आहे. वेटिंग लिस्ट लागणार आहे, कारण इथिकल व्हॅल्यू नाही आहेत आणि गव्हर्नमेंट जॉबवर लागण्याच्या आधीच मुलं करप्शन करतात हे आपल्याला समजलेलं आहे, खास करून ह्या ऑप्टिंग आउटमध्ये. तर कधी कोणासमोर हात जोडू नका. DV झाल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये वेटिंग लिस्ट लागून जाईल, खालच्या मुलांना चान्स मिळून जाईल. तर पेशन्स ठेवा. पण तोपर्यंत आपली ग्रुप सी 2026 री पण होऊन जाईल आणि मेन्स पण होऊन जाईल. तर ह्या गोष्टीची पण एक काळजी ठेवा. तर आता काही विद्यार्थी असे असतील जे 180, 190, 200 मार्कवाले आहेत, तर त्यांचाही पण प्रश्न असेल. तर बघा, काही गोष्टी आपल्याला स्वतःला ॲक्सेप्ट करावे लागतात. जसं मी पण स्वतः ॲक्सेप्ट करून राहिलो. मी स्वतः नकारात्मक आहे माझ्या रिझल्टपासून आणि मला मेन्स पण मिळाली तर मला जॉब मिळेल याची गॅरंटी नाही आहे, कारण की मार्क नाही भरत आहेत तेवढे. असं म्हणणं आहे की गौतम बुद्धाची एक थॉट आहे की अपेक्षा हे दुःखाचं कारण आहे आणि चुकीची अपेक्षा तर खूप मोठं दुःख आणू शकते. तर चुकीच्या अपेक्षामध्ये जगू नका. ठीक आहे, ॲक्सेप्ट करून घ्या आणि मूव्ह ऑन करा आणि ग्रुप सी 2026वर फोकस करा. तर हा रिझल्ट लागेपर्यंत तर आपली ती डिसेंबर 2026पर्यंत आपली मेन्स पण होऊन जाईल 2026ची. ठीक आहे, इकडे फोकस करणं स्टार्ट करून द्या. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि शेवटी विसरू नका, प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत चला. तर बाकी ज्या पण काही गोष्टी राहतील त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर थँक्यू.